नाव काय आपलं नाव? मारुतीराबाजी खंडागळे, राहायला कुठे? मांजरवाडी. मांजरवाडीला. हो. आणि तुम्ही भीमाशंकरला ऊस घालता? हो, मी काय झालं? सभासद आहे इथला. सभासद आहात तुम्ही? हो. काय झालं होतं? काही नाही, माझ्या ते पुतण्याने अर्ज दिला होता की ऊस तोडू नये म्हणून. आमची वाटप होऊन झाली 20 वर्ष होऊन गेली. 2005ला आमची वाटप झाली समसामाने. पण तो आता मुद्दाम काहीतरी नाटकं करतोय आणि राजकीय बळावरती तो अर्ज दिला की ऊस तोडण्यात येऊ नये म्हणून, आणि त्या अर्जावरती यांनी माझा ऊस रोखला आहे. किती ऊस आहे टोटल तुमचा? माझा 5.5 पावणे 6 एकर ऊस आहे. ऊस तुम्हीच लावलेला आहे का? हो, मी स्वतःच. जागेच्या वादामुळे? हो, जागेचं वाद बीत काहीच नाही, काही नव्हतं. पण त्याने आता हे षडयंत्र चालू केले पुतण्याने. बरं, मग तुम्ही कुणाला भेटलात भीमाशंकर कारखान्यात? मी चेअरमन साहेबांची भेट घेतली, इथं MD साहेबांची. आत्ताच त्यांना अर्ज देऊन आलो. काय झालं भेट झाली? इकडं का नारायणगाव कारखाना ऑफिस आहे आम्हाला. तर ते काय बोलतात, तुम्ही भीमाशंकर आपलं सॉरी परागला घाला म्हणून म्हणतात. म्हणलं मी का परागला घालू? कोण म्हणाला? हे आपला वाळून साहेब आणि बडे साहेब. ते कोणाचं काम करतात? ते आपलं कोणत्या कारखान्याचं भीमाशंकर कारखान्याचं काम करतात. आणि ते म्हणतात का भीमाशंकरला घालता याला घाला? हा, परागला घाला, तुमचा वाद आहे म्हणून. म्हणलं माझं काय वाद आहे? विशेष ना, म्हणलं त्याचं सातबाऱ्यामध्ये नाव नाही, माझं त्याच्या सातबाऱ्यात नाव नाही, आमच्या दोघांचंही म्हणलं सातबारा सेपरेट आहे. तर तुम्ही कुठल्या तत्वावरती माझा ऊस रोखता? कारणच काय? ते बोलतात नाही, त्याने अर्ज दिलाय, कोर्ट मॅटर आहे. अरे म्हणलं, कोर्टाने ऑर्डर दिली का तुम्हाला? तुम्हाला कोर्टाने ऑर्डर दिली तर ठीक आहे ना, पण तुम्ही नुसतं ते एका व्यक्तीच्या अर्जावरती माझं 5.5 एकर जर आज ऊस थांबवत आहे, मग आता ह्या ऊसाचं वजन जे कमी झालंय गटले, त्याला जबाबदार कोण? पराग कारखान्याला दिलं तर मग तोडणार का ऊस? हो, तयार आहे ते तोडायला. आणि भीमाशंकरला नाही, माझं भीमाशंकरला आहे. हो, तुम्ही याची तक्रार कोणाकडे केली का? मी तक्रार केली, म्हणजे यांना बोललो ना, सांगितलं ना वारंवार अर्ज देऊन. ते म्हणले नाही ना, आम्हाला लेखी आणा. कुणाला कुणाला बोलले? यांना चेअरमन साहेबांना बोललो. चेअरमन कोण? चेअरमन बेंडे साहेब. मग काय म्हणाले ते ह्या विषयावर? ते म्हटले मी बघतो, बोलतो, असंच चाललंय त्यांचं. आणि तुमच्या पुतण्याचा अर्ज आलाय असं ते म्हणत होते. तर म्हणलं अर्ज हा बेदखल आहे ना, म्हणलं त्याचा पुरावा काय आहे त्याच्यात? म्हणलं कोर्टाने काय त्यांना काय ऑर्डर दिली का, मान्यता दिली का काही? म्हणजे ऊस तुमचा आणि अर्ज पुतण्याचा? हा, बेंडे साहेबांना सांगितलं का तुम्ही का पराग कारखान्याकडे ऊस घाला असं म्हणताय तुमचे अधिकारी? हा, बोललो मी त्यांना. त्यांच्या बंगल्यावर जाऊन भेटलो होतो. मग काय उत्तर आलं त्याच्यावर? तर ते बोलले मी बोलतो, सांगतो त्यांना. कुणाला? यांना खालच्या ऑफिस शेतकी अधिकाऱ्यांना म्हणले. आता ऊस सुटत नाही तुमचा? अजून नाही तुटायला. आता आज मी दिलं एक अर्ज त्यांना, ते म्हणले आता फॉलोअप घेतो म्हणून. नाही समजा भीमाशंकरला तोडलं तर काय करायचं? मी असंच ठेवणार ऊस. हॅलो, असंच? हो, मग मी त्यांच्यावर दाखल करणार गुन्हा. माझी नुकसान भरपाई द्या. त्यांचा तो ऊस जवळपास तुम्ही आता कशाला आले होते? मी आता अर्ज देण्यासाठी आलो होतो. तो अर्ज दिलाय मी त्यांना. यांचं हे चालू आहे याचा काय संबंध नाही ना तुमचा? नाही नाही, असं नाही. आता पण होता शेतकरी समाज थांबवलं म्हणून मी ऐकायला थांबलो काय चाललंय काय नाही. बरोबर. हा अर्ज तुमचा आहे का? हो, हाच अर्ज आहे. ते आता काल मी PSI साहेबांच्याकडे त्यांना बोलून घेतलं. त्या PSI साहेबांनी त्याच्याकडून लिहून घेतलं. म्हणलं इथं लिखी दे पहिलं. संबंध आहे का तुला? लोक म्हणतात तिकडे परागला द्या म्हणून. ते यांचा ऊस तोडायची व्यवस्था करा तुम्ही. मी तुम्हाला पाठवतो. बडे साहेब आणि हे बडे आणि वाळूंनी सांगितलं. वाळूंनी सांगितलं याला घाला म्हणून. चालू शेतात ते हार्वेस्टर आलेलं काढून त्यांनी 25,000 रुपये भरले होते का आपल्याकडे तक्रार देताना? आपला नियम काय आहे? 25. हा 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 नाही कधी आहो दे. आपल्याकडं नोंद केल्यानंतर नोंद त्यांची आहे. तर जर समजा तो 2024च्या हंगामामध्ये आपल्याकडे इथंच ऊस होता. मी आज 2-4 वर्ष इथंच ऊस ठीक आहे, त्याचं तोडायची व्यवस्था करा तेवढं. ठीक आहे. काय झालं? कुणाशी बोलणं झालं सर? मी कार्यकारी संचालकांना सांगितलं की त्या शेतकऱ्याची नोंद आहे, तर त्याचा ऊस तोडायची व्यवस्था करा. ज्याला तक्रार करायची त्यांनी 25,000 रुपये भरले पाहिजेत नियमाप्रमाणे, आणि कोर्टाची स्टे ऑर्डर आणली पाहिजे. ते तसलं काही नाही. तर इकडं तिकडं न देता भीमाशंकरला तो ऊस मिळाला पाहिजे सांगितले मी. आता एवढं सगळं नियम आहे, मग अधिकारी नियमाप्रमाणे का वागत नाही? आता त्या अधिकाऱ्याला जरा मी आता MD ला बोलले, तुम्ही जरा जाऊन त्यांना खडसो जरा. आम्ही करतोय. हा, मग पत्रकार कशा करा? लोकशाहीचा 34 स्तंभ आहे तुम्ही.
तेवढं न्याय द्या तुम्ही, आम्ही तर लढतोय. केला सर का पराग कारखाना त्यांचाच आहे, म्हणजे वळसे पाटलांचा आहेत ना, मग ते तुम्ही कुठं नाव नाही घेत नाही समजा कोणाचं नाव घेत नाही. वळसे पाटलांचा हा वळसे पाटलांचा कारखाना पराग खाजगी कारखाना आहे असं तुम्ही थेट बोलत नाही. न ते कागदावर दिसत नाही ना, ते बसायला जातात तिथं, ते सगळं हलवतात पण कागदावर दिसत नाही ना ते. मग आता हे जे आपले भीमाशंकरचे अधिकारी आहेत ते परागला ऊस घाला असं थेट बोलतायत. डायरेक्ट बोलले नाही आता ते यांच्याकडे गेलेत, माझ्याकडे मी आल्यानंतर त्यांना वाजवतो ना, मी काय सोडत नाही कोणाला. नाही तर त्यांनी राजीनामा देऊन घर गाठावा. ते काय नुसतं येत नाही. आणि मी मागे गेल्या वर्षी एक दाखवलं होतं, ऍपच होतं त्यांच्या मोबाईल मध्ये परागचं, भीमाशंकरच्या कर्मचाऱ्यांच्या. पराग कारखान्याचा समजा स्टेटस ठेवला त्यांनी, मॅट्री टेंट गाळत झालेला, मग भीमाशंकरचा का नाही ठेवला? हा सवाल त्यांना विचारा, तुम्ही जरूर विचारला पाहिजे. आम्ही नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. इकडची गाडी वापरायची, ड्रायव्हर वापरायची, सगळं इथं बसायचं आणि ते काय तुम्ही तिकडचे गुणगान गाता. आणि ही लोक आता सांगतातच ना, तिकडं ऊस द्यायचं काम करायचं, भीमाशंकर अडचणीत आणायला निघले काय. खानावळीचं काय तुम्ही बोलत होत, काय नक्की प्रकारे खानावळी? काय माहिती, गेस्ट हाऊसला इथं बसायचं आणि जेवणावेळी इथं. आणि काम ठीक आहे, परागला काम परागला. तुम्हाला सगळं माहिती आहे ना, तुम्ही गप नका मला राहू. माहित आहे, पण तुम्ही बोलल्याशिवाय जनतेला कसं कळणार? आम्ही तर रोजच बोलत असतो. विधानसभेला तुम्ही सगळ्यात मेन महत्वाचा मुद्दा घेतला होता का, काही बाकीचे काही तालुक्यातले जे आहेत उत्पादक किंवा पुरवठादार त्यांना सभासद केलं जात नाही, त्याचं पुढे काय झालं? चालू आहे ते. आता ते मागाशी विषय मी माझ्या याच्यात सांगितलं, सभासद मिळवण्याकरता आमचा लढा तो चालू आहे. इथल्या बाकीचे तर 10 वर्ष इथले सभासद नाही केले ऊस उत्पादक, त्यांना आम्ही सभासद मिळवून देणार. ते कोणत्या स्टेजला आहे आता तुमचा लढा? कोणता? आता तक्रार केलेली आहे साखर आयुक्तांकडं. आता आम्ही रितसर त्याचे शेतकऱ्याचा 7/12 ऊस घातला होता 10 वर्षामधला, त्यांनी 1 वर्ष जरी घातला तरी तो प्रूफ आणि 15,325 रुपयाचा चेक इथं देणार. यांनी नाही स्वीकारला तर साखर आयुक्ताकडे त्या ठिकाणी जाणार. नाही, साखर आयुक्ताकडे तुम्ही ऑलरेडी तक्रार केली आहे का जायचंय? त्यांचं म्हणणं असं आहे का तिथं तुम्ही पैसे घेऊन जावा, चेक द्या, आणि त्यांनी चेक जर स्वीकारले नाही तर ते चेक आमच्याकडे इथं आणून द्या, आम्ही त्याची चौकशी करू. मग ते कधी सुरुवात होईल? आता चालू एक टप्पा. आता काय आतापर्यंत किती चेक वगैरे काही अर्ज नाही वगैरे केले? आतापर्यंत नाही. लोकांनी अर्ज केले पण त्यांना कोणाला सभासद दिलं नाही. पण नियमाप्रमाणे आपण सभासदाच्या रकमेसह आपल्या नावाचा 7/12 त्याच्या नावावर जमीन पण असली पाहिजे, हे प्रूफ घेऊन आपण त्या ठिकाणी जायचं. मग अशी बोलताना तुम्ही म्हणाले कोणता पुरस्कार, ग्रीन वर्ल्ड ना? हा काल काय ऐकलं मी ते, मलाही माहित नाही काय, यांनीच बातम्या कारखान्याला टाकल्या, मिळालं? तेव्हा तुम्हीच पत्रकारांनी टाकल्या होत्या त्या. मग मी ते पाहिलेलं काय आहे. नक्की काय? काय आता जरा शोधत जा ना, ते कोणाचं आहे काय, जरा कोणाला मिळालंय ते. पुरस्कार आपल्या याला असं म्हणायचं. म्हणजे नक्की गव्हर्नमेंट तुम्ही जरा त्याच्या खोलात जाता खरं. म्हणून आयकोडीला कसं मिळाला होता तुम्हाला माहिती आहे ना, तसं तुम्हाला माहिती आहे सगळं. तसा तो जरा कोणाचा आहे ते काय, बरं त्याचं काय बेसवर दिलंय काय नाही, त्याचं कारखान्याचे काय संबंध आहे ते तर कळलं पाहिजे ना. हे लय जणांना मिळाले असे. आता जेडपीचं काय, तुम्हाला कोणता पुरस्कार पाहिजे मला सांगा, तुम्हाला लगेच देतो. जेडपीची काय वाटचाल आहे? ते आता आज हे कारखान्याचा, आता हा कारखान्याचा विषय, हा कारखान्याच्या संदर्भामध्ये आले ते. आता निवडणुका लागू द्या, त्याच्यावर बोलू मग. नगराध्यक्षपदी काय कमी पडली का महाविकास आघाडी? काय कोणते? नगराध्यक्ष पदाचं. नाही त्या आता त्या विषयावर जरा, आता हे क्षेत्र जरा राजकीय याच्यावर मी ज्यादा बोलणार नाही, कारखान्याशी रिलेटेड बोलतो, त्याच्यावर तुमच्याशी बोलर कधी तुम्ही सांगा, त्या टायमाला दिल खुलाच गप्पा मारू आपण. बरं